भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या 5 वनडे सामन्यांच्या मालिकेतली दुसरी वनडे आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवरती खेळवली जाते. भारतानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णयही घेतलाय. भारतीय संघात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. न्यूझीलंडच्या संघात ड्रग बेस्वेल, जेम्स निशाम आणि एश सोढीऐवजी ट्रेंट बोल्ट तसंच मॅट हेनरी आणि अँटॉन इव्हसिच यांचा समावेश करण्यात आलेला आहे. टीम इंडियानं धर्मशालाची पहिली वनडे आहे ती जिंकली होती आणि या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सर आता आपल्यासोबत आहेत. संजगिरी सर, पहिल्यांदा तर भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. म्हणजे बुमराह, उमेश, हार्दिक, मिश्रा आणि अक्षर हे 5 मुख्य गोलंदाज आणि केदार जाधव हा पार्ट टाइम गोलंदाज सध्या संघात कायम आहेत. आणि मला असं वाटतं ह्या 5 गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी गेल्या धर्मशाळामधल्या वनडेमध्ये केली होती. त्यामुळे त्यात बदल करण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि जी खेळपट्टी जी आहे ही खेळपट्टी साधारण त्या धर्मशाळेच्या खेळपट्टीसारखीच आहे आणि अशी अपेक्षा आहे की या खेळपट्टीवर चेंडू वळायला लागेल. आणि म्हणूनच असेल कदाचित की धोनीने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. कारण जर चेंडू वळवायचा असेल तर नंतर जो दव ह्या मोसमामध्ये दिल्लीमध्ये येऊ शकतं, त्यामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रिप करणं कठीण जातं. त्यामुळे गोलंदाजांनी आधीच गोलंदाजी टाकून घ्यावी की ज्या वेळेला चेंडू ग्रिप करणं अतिशय सोपं जाऊ शकेल आणि त्यांना फायदा होऊ शकेल. अशीच खेळी आपल्या कर्णधाराने केलेली आहे आणि तसाच डावपेच त्यांनी रचलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे जे 5 गोलंदाज आहेत ते अतिशय चांगली कामगिरी करू शकतील. निश्चित. आणि संजगिरी सर, आपल्या फलंदाजांनी देखील मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. खास करून धर्मशालात विराट कोहलीनं नाबाद 85 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनं समाधानकारक अशी कामगिरी बजावली होती. आज बाकीच्या फलंदाजांना देखील जबाबदारी उचलावी लागणार आहे. ते जबाबदारी उचलतील, म्हणजे त्यात काय मला काही आश्चर्य वाटणार नाही की रोहित शर्मा आहे की जो एक मोठी खेळी कधीही खेळू शकतो आणि वनडेमध्ये त्याचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. स्वतः धोनीसुद्धा खाली येऊन खूप चांगल्या रीतीने धावा करू शकतो. आणि आपली फलंदाजी ह्या मालिकेमध्ये आपण बघितलं, कसोटी मालिका आणि वनडेची मालिका, या वनडे मालिका अतिशय त्याला ताकदवान म्हणता येईल अशी फलंदाजी आहे. आणि आपल्या खेळपट्ट्यांवर तर आपण दादा आहोत. आणि समोरचा जर विचार केला न्यूझीलंड, तर त्यांच्याकडे असे काही फार मोठे मॅच विनिंग गोलंदाज नाही आहेत जे आपल्या खेळपट्टीवर दादागिरी करू शकतील. त्यामुळे मला ना आपल्या गोलंदाजीची काळजी वाटते, ना आपल्या फलंदाजीची काळजी वाटते. आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तितकं चांगलं आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे भारतीय संघाची बाजू ही उजवी असं मानायला हरकत नाही. पण शेवटी वनडे क्रिकेट आहे. वनडे क्रिकेटमध्ये कधीही एखादी गोष्ट 3-4 चांगल्या विकेट्स, 2-4 काही फटके ह्याच्यामध्ये मॅच बदलू शकते. आणि क्रिकेट हा खऱ्या अर्थाने बेभरोशा जरी खेळ असला तरी देखील एका गोष्टीवर मी भरोसा माझा आहे की भारताची बाजू निदान कागदावर आज जास्त चांगली आहे. हो. आणि आता तुम्ही बोलताना धोनीचा उल्लेख केला. खरं तर या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवरती सर्वांची विशेष नजर राहील. कारण धोनीनं कसोटी क्रिकेटला रामराम ठोकून वनडे आणि 2020 क्रिकेटवरती आता लक्ष केंद्रित केलंय. पण मॅच फिनिशर किंवा यशस्वी कर्णधार या नात्यानं एका जमान्यामध्ये असलेला धोनीचा जो महिमा आहे तो आज कुठेतरी हरवलेला दिसतोय. त्यात विराट कोहलीचा फॉर्म बघता धोनीवरती चांगली कामगिरी बजावण्यासाठी दडपण असेल? मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे कॅप्टन म्हणून तर त्यांनी गेल्या मॅचमध्ये अतिशय एक मोठा डावपेच खेळला की त्यांनी जाधवच्या हातात चेंडू दिला आणि जाधवनी 2 विकेट्स काढून दिल्या. म्हणजे जाधवला सुद्धा स्वप्नात वाटलं नसेल की अरे वनडेमध्ये आपल्या हातात बॉल येईल आणि नुसता बॉल येणार नाही, तर बॉल आल्याबरोबर आपल्याला 2 विकेट्स मिळतील. हा धोनीचा करिश्मा होता. म्हणजे हा डावपेच जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याचं कौतुक होतं, जेव्हा यशस्वी होत नाही त्यावेळेला त्याला शिवाय बसतात. पण शेवटी हा यशस्वी झाला आणि त्याचं कौतुक त्यामुळे धोनीचं करायलाच पाहिजे. धोनीचे असे डावपेच यशस्वी झाले. आता राहिली बॅटिंगच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक गोष्ट खरी आहे की पूर्वी ज्याप्रमाणे तो शेवटच्या षटकात मॅच आपल्याला जिंकून देऊ शकत होता की खऱ्या अर्थाने मॅच फिनिशर होता, त्या मॅच फिनिशिंगचा थोडासा भाग त्याच्या बॅटिंगमधला जो करिश्मा होता तो आता कमी झालेला आहे. तसा तो राहिलेला नाही आहे. पूर्वी ज्याप्रमाणे 10 पैकी 5-7 मॅचेस तो आरामात जिंकून द्यायचा, ते स्टॅटिस्टिक्स आता आपल्याला दिसत नाही. तरी सुद्धा तो सिनियर आहे. आणि मला असं वाटतं की धोनीची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत तो वनडे खेळू शकेल जर त्याने आपला बॅटिंगचा फॉर्म टिकवला तर. आणि एक गोष्ट नक्की आहे की ज्या फॉर्ममध्ये विराट कोहली आहे त्यामुळे आज ना उद्या ना परवा त्याला कॅप्टनशिप मिळणारच आहे. आणि धोनीच्या हाताखाली 4 गोष्टी तो शिकू शकतो की अशा रीतीने असे डावपेच किंवा ज्याला एक असा एकदम जॅकपॉट लागणं म्हणता, हा जॅकपॉट कसा लावायचा डावपेचांचा, हेही कदाचित तो शिकेल. इतके घाई करावी असं मला वाटत नाही.
दबाव त्याच्यावर निदान ह्या मालिकेत नाहीये. आता पुढच्यापासून जर कंटिन्युअस अपयश आलं धोनीच्या बॅटिंगच्या बाबतीत तरच मग त्याच्यावर दबाव येऊ शकेल. नक्कीच धोनीचा जलवा थोडासा कमी झालेला आहे, मात्र फिका पडलेला नाहीये आणि आजच्या मॅचमध्ये त्याच्याकडे संधी आहे की ते कुठेही कमी नाहीये हे दाखवून देईल आणि दिल्लीच्या स्टेडियमवरती दिल्लीचं स्टेडियम आपली टीम इंडिया गाजवेल अशी अपेक्षा करूया. खेळाला सुरुवात झालेली आहे, अजून पूर्ण दिवस बाकी आहे, या गप्पा सुरू राहतीलच. तुर्तास संजगिरी सर खूप खूप धन्यवाद या गप्पांबद्दल.